आज आषाढी एकादशी आहे आणि आजचा योग असा जुळून आला की आषाढी एकादशीच्या दिवशीच डॉक्टर्स डे सुद्धा आहे। सध्या संकट काळामध्ये सर्वाधिक काम कोण करतंय आणि तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी कोण झटतंय तर ते आपले डॉक्टर्स झटतात आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एबीपी माझानं एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलंय, माझा विठ्ठल माझा डॉक्टर। त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्ञानदा कदम। या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। असं म्हणतात की भक्त संकटात असेल तर देव कोणत्या रूपाने धावून येईल काही सांगता येत नाही। सध्या अनेक कोरोना रुग्णांच्या संकट काळात तो डॉक्टरांच्या रूपात धावलाय। आज डॉक्टर्स डे आहे, तेव्हा कोरोना सोबतची लढाई सुरू झाली। त्या दरम्यान एक फोटो व्हायरल झालेला की हॉस्पिटलमधल्या पॅसेजमधनं डॉक्टर जात आहेत आणि तुम्हा आम्हाला ज्ञात असलेले सुपर हिरोज त्यांना अगदी लावून नमस्कार करतात। डॉक्टरांच्या सेवाभावाप्रती कितीही आदरभाव व्यक्त केला तरीही तो आत्ता अपुरा पडणार आहे। आपण साधारणपणे नतमस्तक होतो ते देवासमोर आणि वडीलधाऱ्यांसमोर। सध्या देव आपल्याला पावलोपावली दिसतोय। कोरोना व्हायरस आणि तुमच्या आमच्यात सुरक्षा कवच बनून उभ्या राहिलेल्या प्रत्येक डॉक्टरमध्ये भाविकांची श्रद्धास्थान असलेली राज्यभरातली मंदिरं सध्या कडिकुलपात आहेत, पण त्या गाभाऱ्यातला देव तुमच्या आमच्या रक्षणासाठी पीपीई किट घातलेल्या डॉक्टरांच्या किंबहुना प्रत्येक आरोग्य सेवकाच्या रूपात आपल्याला दर्शन देतोय। कोरोनाच्या कठीण काळात आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र राबणारे अखंड काम करणाऱ्या डॉक्टरांचं समाजावरती कधीही न फेडता येणारं ऋण आहे, ज्याची उतराई होणं केवळ अशक्य आहे। आज डॉक्टर्स डेच्या दिवशी आषाढी एकादशीचाही योग जुळून आलाय। या निमित्तानं विठ्ठल रूपी डॉक्टरांचा आपण सन्मान करणार आहोत। माझा विठ्ठल माझा डॉक्टर या कार्यक्रमातनं डॉक्टरांच्या कार्याप्रती आदरभाव व्यक्त करतानाच गेल्या काही दिवसातल्या राज्यातल्या कोरोना वॉरियर्स असलेल्या डॉक्टरांची कहाणी सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यांचा सन्मान सुद्धा। या कार्यक्रमासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्याला विशेष वेळ दिलाय, ते आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात आणि सोबतच एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत। राजेश सर, तुमचं खास करून तुम्ही वेळ दिलात, खूप बिझी आहात खरं तर तुम्ही, पण मी राजीव सरांना पहिल्यांदा विनंती करते की आपण हा कार्यक्रम करण्यामागची आपली भावना काय ते आपण आधी सांगूयात आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। प्रास्ताविकामध्ये जी तू भावना बोलून दाखवलीस तीच भावना आहे की कोरोनाचं संकट जेव्हा आलं तेव्हा हे संकट खूप गंभीर आहे हे कळत होतं, पण त्याचं गांभीर्य किंवा ते किती गंभीर आहे हे तोपर्यंत कळत नव्हतं आणि नंतर हळूहळू या संकटाची व्याप्ती आपल्यासमोर उलगडत गेली आणि आपण आता बघतोय की या संकटावर मात करण्यासाठी कोरोना योद्ध्याच्या रूपामध्ये सगळ्यात पुढं जर कुणी असतील तर ते डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, सरकारी काही अनेक कर्मचारी, अधिकारी, अशी बरीच मंडळी आहेत आणि यांच्याबद्दल आपण एरवी समाजामध्ये सतत नकारात्मक पद्धतीनं बोललं जातं। जेव्हा डॉक्टर आपल्याला दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायची वेळ येते तेव्हा तो आपल्यासाठी देव असतो, जेव्हा रुग्ण बरा होतो तेव्हा तो सर्वसामान्य माणूस होतो आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत पैसे देण्याची वेळ येते, जेव्हा डॉक्टरचं दवाखान्याचं बिल चुकतं करायची वेळ येते तेव्हा त्या डॉक्टरांच्याबद्दल मग ते लुटारू आहेत अशा प्रकारची भावना बोलली जाते। पण प्रत्यक्षामध्ये आपण ह्या पूर्ण गेल्या 4 महिन्याच्या काळामध्ये डॉक्टरांनी जे काही काम केले ते किती मोठं आहे ते बघतो आहोत आणि या ज्ञात अज्ञात डॉक्टरांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आपण कार्यक्रम घेतो आहोत। या सगळ्या संकटाच्या काळामध्ये असंख्य डॉक्टर कोरोनाच्या निमित्तानं आपल्या पेशंटांचे जीव वाचवताना अनेकांना स्वतःचेही जीव द्यावे लागलेत, अनेक पोलीस शहीद झालेत। तर या आजच्या डॉक्टर डेच्या निमित्तानं अशा डॉक्टरांच्याबद्दल की ज्यांनी खूप चांगलं काम करून अनेक पेशंटांचे जीव वाचवलेत, अशा काही प्रातिनिधिक डॉक्टरांचा आपण आज सन्मान करतो आहोत, त्यांच्याबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करतो आहोत। याची कल्पना आहे की सगळ्या डॉक्टरांच्याबद्दलचं इथं बोलता येणार नाही, त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यातल्या एक प्रातिनिधिक अशा डॉक्टरचा आपण गौरव करतो आहोत। आणि खरं तर या सगळ्या काळामध्ये गेल्या 4 महिन्याच्या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये कुणाचं नेतृत्व झळाळून वर आलं असेल तर ते आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं या परिस्थितीला सामोरं ते गेले, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन गेले, त्यामुळं त्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये असणं
आपल्या सगळ्या डॉक्टरांच्याबद्दल त्यांनी खास करून कौतुक करणं मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे. आणि डॉक्टरांचे आभार आहेतच, पण राजेश टोपे यांचेही आभार की राजेशजी तुम्ही आवर्जून तुमच्या व्यस्त तुम्ही महाराष्ट्रभर फिरताय, पण तुम्ही या कार्यक्रमासाठी आलात. आणि या निमित्तानं हा फक्त माझाच्या वतीनं नाही आहे, तर मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टरांच्याबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करतो आहे, त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो आहे. खरं तर या दिवशी विठोबाला साष्टांग दंडवत घालतात, पण आज अशी वेळ आहे की हे आपले विठ्ठलरूपी जे डॉक्टर आहेत सगळे, त्यांच्यामध्येच आपल्याला सगळ्यांना आज पांडुरंग दिसतोय. तर त्यांच्यापुढं सगळ्या महाराष्ट्राच्या वतीनं आपण साष्टांग दंडवत घालतोय की तुम्ही जे काम करता आहात ते खूप मोठं आहे आणि महाराष्ट्र कायम तुमच्या ऋणामध्ये राहील. आपण प्रातिनिधिक स्वरूपात आज डॉक्टरांचा गौरव करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. तर राज्यभरातले वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले हे डॉक्टर्स कोण आहेत की ज्यांचं काम अधोरेखित करणं हे खूप गरजेचं आहे, त्या नावांवरती आपण एक नजर टाकूया. डॉक्टर प्रमोद गुंजाळ, नाशिक. डॉक्टर राहुल इंगळे, पिंपरी चिंचवड. डॉक्टर समिता गोरे, ठाणे. डॉक्टर ज्ञानेश्वर वाघमारे, मुंबई. डॉक्टर खालिद शेख, धारावी, मुंबई. डॉक्टर मधुकर आव्हाड, मुंबई. डॉक्टर संदीप सुखसोहडे, अमरावती. डॉक्टर एकनाथ बोधले, पंढरपूर. डॉक्टर मालकम पेस्तनजी, वसई. डॉक्टर उमेश मडावी, वाशिम. डॉक्टर तेजस मडावी, यवतमाळ. डॉक्टर संजय साळुंखे, सांगली. डॉक्टर रोहिदास बोरसे, पुणे. सोलापूरचे डॉक्टर मोहन तंबाखे. शिर्डीचे डॉक्टर किशोर पोखरकर. धारावी, मुंबईचे डॉक्टर अनिल पाचणेकर. डॉक्टर प्रशांत राजगुरू, पालघर. डॉक्टर राजेश वसावे, नंदुरबार. डॉक्टर मोहन जोशी आणि टीम, नायर रुग्णालय, मुंबई. डॉक्टर तिलोत्तमा पराते, नागपूर. डॉक्टर प्रियांका आव्हाड, मुंबई. डॉक्टर देवेंद्र आदिनाथ गोल्हार, वरळी, मुंबई. डॉक्टर हितेश महाले, मालेगाव. डॉक्टर अनिता सैबन्नावार, कोल्हापूर. डॉक्टर मधुकर राठोड, जालना. डॉक्टर भूषण मगर, जळगाव. हिंगोलीचे डॉक्टर पवन गिरी. औरंगाबादचे डॉक्टर पी दाते. धुळ्याचे डॉक्टर विशाल पाटील. बुलढाण्याचे डॉक्टर सचिन वासेकर. भंडाऱ्याचे डॉक्टर मुकेश खोटे. डॉक्टर मुकुंद अष्टपुत्रे, अकोला. डॉक्टर सचिन धगडी, चंद्रपूर. डॉक्टर SP बाम्हणे, औरंगाबाद. तर हा प्रातिनिधिक स्वरूपातला सन्मान आहे, कारण प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक आरोग्यसेवक सध्या जी भूमिका बजावते ती भूमिका खूप महत्त्वाची आहे तुमच्या आमच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं. पण हे डॉक्टर प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक जिल्ह्याचे आहेत की ज्यांचा आपण यथोचित गौरव, सन्मान करणार आहोत आणि सगळ्या डॉक्टरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, आपल्यावरती तर खूप मोठी जबाबदारी आहे, पण आपल्या अंडर काम करणाऱ्या डॉक्टरांवरती सुद्धा, त्या सगळ्या आरोग्य सेवकांवरती सुद्धा हे संकट खूप अचानक आलं. पण डॉक्टरांनी ज्या कॉन्फिडन्सनं, ज्या आत्मविश्वासानं, धीरोदात्तपणे या सगळ्या संकटाचा सामना केलात, तुमच्या काय भावना आहेत डॉक्टरांप्रती? नमस्कार. एक तर मला आज अल्बर्ट आइन्स्टाईनचं एक महत्त्वाचं वाक्य आठवतं. ओनली अ लाईफ लिव्ड फॉर अदर्स इज अ लाईफ वर्थ वाईल.
या वाक्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे आणि मला असं वाटतं की आपण दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. तीच खऱ्या अर्थाने एक त्या जीवनाचीच काही खरी किंमत आहे. आणि म्हणून मला असं जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आजच्या या निमित्ताने आज नॅशनल डॉक्टर्स डे आहे. डॉक्टर्स म्हटल्यानंतर MBBS आणि अन्य पॅथीज जेवढ्या काही असतील त्या सगळ्या पॅथीजच्या डॉक्टर्सच्या बद्दलचा आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मी राज्याचा आरोग्यमंत्री या नात्याने अतिशय मनाभावातून अंतःकरणातून सर्व डॉक्टर्सच्या प्रति आदर व्यक्त करतो, त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आणि एक जरूर मी भावना व्यक्त करेल, कारण ती वर्तमानपत्रातही येऊन गेली आणि ती खरी भावना आहे. आज सुदैवानी कोइन्सिडन्स आहे की एकादशी पण आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की साधारणपणे एक वारकरी जो वारीला निघालेला असतो आणि रस्त्यामध्ये पोलीस अडवतात आणि पोलीस त्यांना सांगतात की आता ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही वारीला पंढरपूरला न जाता आपण घरच्या घरीच आपण वारी करावी आणि पांडुरंगाचं अस्तित्व सर्वीकडेच आहे. आणि त्यामुळे ते वारकरी पोलिसांना नतमस्तक होऊन नमस्कार करतात आणि त्यांना म्हणतात की तुमच्यातच माझा पांडुरंग मला दिसला. ही जरी एक खऱ्या अर्थाने भावनिक क्लिप असेल जी खूप व्हायरल झाली, तरी मला असं वाटतं की आज या वारकऱ्याची जी भावना आहे तीच माझी आरोग्यमंत्री म्हणून सुद्धा भावना आहे. ती भावना आहे माझ्या डॉक्टर्सबद्दल. ब्रेकनंतर माझा विठ्ठल माझा डॉक्टर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अशा काही डॉक्टरांची कहाणी, अशा काही डॉक्टरांचा प्रवास आता आपण बघणार आहोत ज्यांनी या कोरोनाच्या सगळ्या काळात वैशिष्ट्यपूर्ण काम केलेलं आहे. नागपूरच्या डॉक्टर तिलोत्तमा पराते यांनी 11 मार्चपासून न थकता न कंटाळता रुग्णसेवेचं काम सुरू ठेवलंय. त्यांनी नागपुरातल्या पहिल्या कोविड बाधित पेशंटवरती उपचार केलेत. डॉक्टर तिलोत्तमा यांची कहाणी आपण पाहूया. डॉक्टर तिलोत्तमा पराते, नागपूर. 11 मार्चला नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण समोर आला. तेव्हा कोरोनावर उपचार करण्याचा अनुभव नागपुरातील कोणत्याही डॉक्टरकडे नव्हता. उपचारासंदर्भात आरोग्य विभाग आणि ICMRच्या मार्गदर्शक सूचनाही आल्या नव्हत्या. रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड आणि कोविड वॉर्ड्स तयार करण्यात आले नव्हते. अशा वेळी डॉक्टर तिलोत्तमा पराते यांनी पहिल्या रुग्णावर यशस्वी उपचार केले. इतकंच नव्हे तर प्रचंड तणावात असलेल्या त्या रुग्णाला मानसिक आधारही दिला. पुस्तकं वाचून आणि रिसर्च करून त्यांनी उपचार पद्धतीची माहिती घेतली आणि त्या उपचाराला सुरुवात केली. 11 मार्चपासून डॉक्टर तिलोत्तमा पराते यांनी कोरोना बाधितांच्या उपचाराकरता स्वतःला झोकून दिलंय. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात औषधशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर पराते रोज कोरोना बाधितांवर उपचार करणं, नियमित OPD सांभाळणं, विभाग प्रमुख असल्यानं नागपूर आणि मुंबईत प्रशासनाशी समन्वय साधणं एवढंच नव्हे तर गृहिणी म्हणून घर सांभाळणं अशा 4 पातळ्यांवर डॉक्टर तिलोत्तमा पराते यांनी यशस्वीपणे काम केलंय. आम्हाला ॲक्च्युली सगळ्यात आनंद जास्त तेव्हा होतो जेव्हा आमचा पेशंट बरा होऊन जातो है ना. ते जेव्हा आम्हाला थँक्स म्हणतो त्यावेळेला आम्हाला सगळ्यात जास्त आनंद होतो की आम्ही जे काही त्याच्यासाठी केलं ते त्याला यश मिळालं म्हणून. पण जर बाकी मंत्र्यांकडनं वगैरे किंवा असं म्हणजे जेव्हा आम्हाला हे सन्मान मिळतो त्यावेळेला असं वाटतं की नाही खरंच म्हणजे आपण जे काम करतोय ते खरंच म्हणजे त्या याच्या स्तरावरचं आहे की म्हणजे मंत्र्यापर्यंत जेव्हा आपल्याला हे मिळतं आहे त्याचं थँक्स मिळत आहे तर तेव्हा ते खरंच असं वाटतं की नाही आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे आपल्या याच्यासाठी म्हणून, सोसायटीसाठी, पेशंटसाठी म्हणून. आणि मुंबईमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि मुंबईतली किंबहुना आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून जिची ओळख आहे तो धारावीचा परिसर. धारावी परिसरामध्ये जेव्हा कोरोना फैलावू लागला तेव्हा तो कोरोना रोखायचा कसा हा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता. ते शिवधनुष्य पेललं डॉक्टर अनिल पाचणेकर यांनी. डॉक्टर अनिल पाचणेकर यांचा प्रवास आपण जाणून घेऊया. डॉक्टर अनिल पाचणेकर मिशन धारावीचे करता धरता
प्रचंड लोकवस्ती, चिंचोळ्या गल्ल्या, दाटीवाटीचा परिसर, अस्वच्छतेचं साम्राज्य, छोट्याशा खोलीत 10-15 माणसांचं कुटुंब, अशी स्थिती असलेल्या धारावीत कोरोनानं प्रवेश केला. संसर्गानं पसरणारा कोरोना थांबवणं आणि कोरोनाग्रस्तांवर उपचार करणं हे फार मोठं आव्हान होतं. कोरोनाग्रस्तांची माहिती मिळवणं सोपं नव्हतं. हे आव्हान पेलण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि माहीम धारावीतील 24 डॉक्टरांची टीम कंबर कसून कामाला लागली आणि या टीमचं नेतृत्व करत होते डॉक्टर अनिल पाचणेकर. धारावीवरील कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी त्यांनी तयार केली कोरोना फायटर्सची टीम आणि सुरू केलं मिशन धारावी. या योजनेअंतर्गत धारावीतल्या गल्ल्यांमधील प्रत्येक घरी जाऊन 47,500 जणांचं स्क्रीनिंग केलं. 4,000 जणांना क्वारंटाईन केलं. त्यांच्या कामाची दखल स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन आयुक्त प्रवीण परदेशी यांनीही घेतली. माझा विठ्ठल माझा डॉक्टर यातर्फे राजेश टोपे आपले माननीय मेडिकल हेल्थ मिनिस्टर यांच्या हस्ते एज्युकेशन कृतज्ञता पुरस्कार दिला जात आहे. पण आम्हाला वाटतं की आम्ही विशेष असं काही केलेलं नाही आहे, कारण 35 वर्ष ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला अडीअडचणीच्या वेळेस सोडून पळून जाणं हे काही पुरुषार्थ नव्हता. आणि अशा वेळेला जर सैनिकच युद्धभूमी सोडून पळाला तर युद्ध कसं जिंकणार, म्हणून आम्ही उभे राहिलो ठामपणे. डॉक्टर खूप निस्वार्थी भावनेनं काम करतायत, ते आहेत म्हणून आपण आहोत सुरक्षित, असंच आपण सध्या आता म्हणू शकतो. मुंबईच्या वरळी परिसरात सुद्धा कोरोनाचा फैलाव खूप मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या काळामध्ये झालेला होता आणि कोरोना तिथं रोखायचा होता, तो मुंबईमध्ये पसरू द्यायचा नव्हता आणि त्यासाठी सुद्धा मोठं काम केलं ते डॉक्टर देवेंद्र गोल्हार यांनी. वरळीसाठी एका विशेष प्लॅनची त्यांनी निर्मिती केली. डॉक्टर गोल्हार सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूयात. डॉक्टर गोल्हार नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमामध्ये. हॅलो, माझा आवाज पोहोचतोय डॉक्टर आपल्यापर्यंत? हॅलो. हो मॅडम, हो. मी ज्ञानदा बोलते मुंबई स्टुडिओमधनं. माझ्यासोबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सर आहेत, सोबतच एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर सुद्धा आहेत. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की वरळीमध्ये काम करण्याचं सर्वात मोठं त्यावेळचं आव्हान कुठलं होतं, काय अनुभव होता तो सगळा? सुरुवातीच्या काळामध्ये मॅडम पेशंटची संख्या सडनली वाढली होती आणि सुरुवातीचा काळ असल्या कारणामुळे एकतर पेशंट बघणं, त्याच्यानंतर त्या पेशंटला आयसोलेशन फॅसिलिटीमध्ये नेणं आणि त्याचबरोबर त्या जेवढे पेशंट्स आहेत त्या प्रत्येक पेशंटचे हायरिस्क कॉन्टॅक्ट काढणं, त्याच्यासाठी त्यांची हायरिस्क कॉन्टॅक्ट काढून त्यांना त्या दाटीवाटीच्या परिसरातून त्यांना बाहेर काढून त्यांच्यासाठी क्वारंटाईन सेंटर तयार करणं आणि ते क्वारंटाईन सेंटर तयार केल्यानंतर त्यांना तिकडे ठेवून त्यांची व्यवस्था करणं आणि त्यांच्या आरोग्याची पुढची काळजी घेणे हे सुरुवातीला इनिशियली आव्हान होते. परंतु हे आव्हान पेलण्यासाठी आमचे सहाय्यक आयुक्त, नंतर आमच्यावर असणारे इंजिनिअरिंग टीम आणि सगळं विभाग म्हणजे जी दक्षिण विभागातील सगळं अधिकारी, इंजिनियर, सहाय्यक आयुक्त यांनी जी काम केलं आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही लवकरात लवकर क्वारंटाईन सेंटर तयार करू शकलो. नंतर आयसोलेशन सेंटर तयार झाले. त्याचबरोबर जे पेशंटला लवकरात लवकर आयसोलेशन सेंटरमधून नेण्याकरता ज्या ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, ह्या सगळ्या व्यवस्था असल्या कारणामुळे आम्ही ते आव्हान त्यावेळेस पेलवू शकलो. डॉक्टर देवेंद्र, आत्ता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आपल्याबरोबर आहेत. तुम्ही त्यांना तुमचा जो अनुभव आला आहे त्याच्यातून तुम्ही त्यांना काय सांगू शकाल, तुम्हाला काय सांगायचं आहे त्यांना? मी सर्वप्रथम सरांना नमस्कार करतो आणि एकच सांगू शकतो की सर, कोरोनासारखे आव्हान जर पेलवायचं असेल तर त्याच्यासाठी टीमवर्क, म्हणजे जसं प्रशासनाने एकत्र जे टीमनी ते काम केलं त्या टीमवर्कच्या अनुषंगाने काम चांगलं होऊ शकतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी यांचा जो आम्हाला एकत्रितपणे सहवास भेटला आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही बरेचशी आव्हान पेलवू शकलो. तुम्हाला भीती हा जो काही विषय असतो की नाही आम्हाला, कारण काय असतं कोविड-19 पूर्ण नवीन आहे, अनेक डॉक्टर्सला सुद्धा भीती वाटली नाही असं नाही, तर त्यात तुम्हाला अशी भीती नाही वाटली ना की मला काही बाधा होईल, माझ्याही जीवाला धोका आहे, असं काही तुम्हाला काही वाटली नाही ना भीती?
नाही, सुरुवातीला तसं काही भीती नव्हती, पण एक थोडंसं नवीन असल्या कारणामुळे एक संभ्रम निर्माण होते. पण नंतर भीती हा प्रकार नव्हता. ज्याप्रमाणे जी IEC ॲक्टिव्हिटी आणि बाकी सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि आम्ही काम करत गेलो, तर त्यामुळे ती भीती सगळ्यांची नष्ट झाली आणि नागरिकांमध्ये सुद्धा ती भीती होती. IEC ॲक्टिव्हिटीमध्ये ती भीती नष्ट करणं हे फार महत्त्वाचं होतं, कारण का बऱ्याच नागरिकांना करोना झाला म्हणजे त्यांना असं वाटायचं की आता काहीतरी संपलं. परंतु जेव्हा त्यांच्या मनातली ती भीती आपण IEC ॲक्टिव्हिटीद्वारे जर कमी झाली, तर त्याच्यामुळे त्याचा नक्कीच पुढे फायदा झाला. त्याचाच फायदा वरळीमध्ये जर तुम्ही बघाल तर आमच्याकडे आजच्या पर्यंत ज्या केसेस आहेत त्या केसेसमध्ये अराउंड 73% आमचं डिस्चार्ज रेट आहेत. आणि हे नागरिकांना सांगणं आवश्यक होतं की करोना जरी बाधित असेल तर पेशंट लवकरात लवकर बरा होऊ शकतो. योग्य डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य आहार ह्या जर गोष्टी पाळल्या तर नक्कीच रुग्ण लवकरात लवकर बरा होतो. रुग्ण लवकर बरा होतो. थोडीशी काळजी घेण्याची गरज असते, घाबरून कोणी जायचं नाही. आणि डॉक्टर खूप पॉझिटिव्हिटी देतात आणि डॉक्टरांच्या त्या पॉझिटिव्हिटीतनं आणि मेहनतीतनं रुग्णांना खूप मोठी मदत होते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे कोरोना काळातला, त्यामुळे मी अगदी हे ठामपणे म्हणू शकते की डॉक्टरच सर्व काही असतात त्या क्षणी. तेच पेशंटला सांभाळून घेतात आणि लवकरात लवकर बरे करतात. डॉक्टर देवेंद्र, पुन्हा एकदा तुमचे आभार. महाराष्ट्राच्या वतीनं, सर्व जनतेच्या वतीनं तुम्ही सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. आणि 2-3 दिवसापूर्वीच आपण ABP माझावरती एक स्टोरी पाहिलेली होती की औरंगाबादच्या वाळूंज परिसरामध्ये एक गतिमंद मुलगा आहे. त्याच्या घरचे ऑलरेडी सगळे कोरोना पॉझिटिव्ह होते, त्याच्यामुळे त्याच्यासोबत कुणी नव्हतं. त्याची टेस्ट झाली, त्यालाही कोरोना असल्याचं निष्पन्न झालं. मग त्या मुलाला उचलून त्याच्या घरातनं ॲम्ब्युलन्समध्ये ठेवणं हा खूप मोठा एक टास्क होता. कोण हात लावणार, कोण करणार, कोण त्या मुलाला उचलणार, हा खूप मोठा प्रश्न होता. पण तिथले 2 डॉक्टर्स, डॉक्टर SP बांबणे आणि डॉक्टर PP दाते, त्या दोघांना खरंच सलाम. कारण त्या दोघांनी PP किट चढवलं आणि त्या दोघांनी त्या मुलाला उचललं आणि ॲम्ब्युलन्समध्ये नेऊन ठेवलं. तर ते दोनही डॉक्टर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशीही संवाद साधूयात. डॉक्टर, आपण जे काम केलं म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ती दृश्य पाहून. आणि तुम्ही काय लेवलला जाऊन काम करताय, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची सचोटी किती मोठी आहे या कार्याप्रती, हे खरंच महाराष्ट्राला दिसलं. त्या क्षणी तुमच्या दोघांच्या मनातल्या भावना काय होत्या, आपल्यापैकी कुणीही सांगितलं तरी चालेल. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की राज्याचे आरोग्यमंत्री सुद्धा आपल्यासोबत आहेत, ABP माझाचे संपादक राजीव सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. तुमच्या दोघांचा त्या दिवशीचा अनुभव आम्हाला जाणून घ्यायचा आहे. सर्वप्रथम राजेश टोपे सरांना नमस्कार. मॅडम आपल्याला नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मॅडम, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकाळपासूनच वडगाव उपकेंद्र जे आहे आमचं बजाजनगरचं, तर त्या ठिकाणी जे काही संशयित रुग्ण आहेत आणि जे पॉझिटिव्ह रुग्णाचे जे काही सहवासित जे आहेत, तर त्यांचा नेझोफॅरेंजियल स्वॅब घेण्याचं काम आमचं चालू होतं. आणि दिवसभर ते मागच्या दिवशीचं पेशंट ॲडमिट करणं आणि नवीन रुग्णांची नेझोफॅरेंजियल स्वॅब घेणं, तर हे काम चालू होतं. आणि त्यामध्ये त्या लिस्टमध्ये आम्ही पाहिलं की हा मुलगा जो गतिमंद आहे, दिव्यांग आहे, आणि तो मुलगासुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे. मग त्या मुलाला पोहोचती करण्याचं टास्क आमच्यासमोर होतं. आम्हाला ते सकाळीच ते समजलं होतं. बाकी सगळ्या पॉझिटिव्ह रुग्णांना आम्ही पहिल्यांदा ॲडमिट केलं आणि शेवटच्या वेळेस मग साधारणतः 8 वाजले होते. त्या 8 वाजता आम्ही त्या मुलाला हॉस्पिटलाइज करण्यासाठी बस घेऊन गेलो. बस घेऊन गेल्यानंतर तिथं पाहिलं तर घरामध्ये एक त्या घरची सून, मुलगी आणि तिचं बाळ, हे 2 जण आणि हा दिव्यांग मुलगा त्या ठिकाणी होते. तर त्या मुलाला साधं बसता पण येत नव्हतं. मग आता करायचं काय की त्या मुलाला तो काही त्याच्यात तक्रारी जी आहेत ते तो सांगू शकत नव्हता. बरोबर बरोबर. म्हणून दाते साहेब आमचे तालुका आरोग्य अधिकारी आहेत, आम्ही दोघांनी डिस्कस केलं आणि या मुलाला आपल्याला हॉस्पिटलाइज करणं तर आहेच. मग दोघांनी निर्णय घेतला की आपणच या मुलाला PEP किट परिधान करून आपण त्याला ट्रान्सफर केलं पाहिजे.
ज्या ठिकाणी जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे, आणि त्या ठिकाणी आम्ही त्या मुलाला ट्रान्सफर केलं. नाही तुमचं ते काम तर खरंच खूप ही महत्वाचं होतं आणि घटना- इतरांना शिकवण देणारं सुद्धा होतं. कारण भले भले कचरतात शेजारी किंवा बिल्डिंगमध्ये एक जरी कोरोना बाधित पेशंट आहे असं कळल्याच्या नंतर लोक कशी नाकं मुरडतात किंवा दूर पडतात हे आपण पाहिलंय. पण तुम्ही एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केलात. भले ते तुमचं प्रोफेशन आहे पण ती कृती करणं सुद्धा तितकंच मोलाचं आहे. आपल्या दोघांचेही मनापासून आभार खरं तर की आपण एबीपी माझाच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि सर्व महाराष्ट्राच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या दोघांचेही धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि यानंतर आपण पुण्यामध्ये जाऊयात. पुण्याचे डॉक्टर रोहिदास बोरसे आपल्यासोबत आहेत. 31 वर्षापासून ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत, रुग्णसेवा करतायत. पण या काळातला त्यांचा अनुभव कसा आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. डॉक्टर बोरसे नमस्कार, आपलं स्वागत आहे. कोविड काळातला तुमचा अनुभव कसा राहिला आहे? रुग्णांवरती उपचार करणं, ट्रीट करणं, मानसिक आधार देणं, हा अनुभव कसा आहे? नमस्कार. सुरुवातीला मी माननीय टोपे साहेबांचा आणि उपस्थित मान्यवरांचा नमस्कार करतो. सगळ्यात प्रथम म्हणजे तुम्ही आपल्या एबीपी माझाच्या याच्यातनं आमचा जो काही सत्कार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अतिशय अभिनंदनीय असा हा कार्यक्रम आहे. आणि कोणीतरी एक साध्या कार्यकर्त्याचं जे डॉक्टर पेशंटमध्ये काम करून कोविडसारख्या दुर्धर आजारावरच्या उपचारासाठी जे प्रयत्नशील आहेत त्याच्यासाठी आपण हा जो कार्यक्रम, हा स्तुत्य कार्यक्रम आपण घेतलेला आहे. आमच्या डॉक्टर फ्रॅटर्निटीमध्ये या कार्यक्रमाबद्दल नक्कीच याचा परिणाम असा होणार आहे की ते आमचे डॉक्टर मंडळी जे सुरुवातीला त्यांना संकोच वाटत होता या आजारावर ट्रीटमेंट करण्याचा वगैरे, नक्कीच त्याचा परिणाम हा चांगला दूरगामी परिणाम हा आमच्या डॉक्टरांच्या मनावर होणार आहे. काय झालं की गेल्या 4 महिन्यापासून BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलचे 3 वेगवेगळे डिपार्टमेंटचे आम्ही डॉक्टर मंडळी जेव्हा नायडू हॉस्पिटल येथे रुग्ण भरती व्हायला सुरुवात झाली तेव्हापासून आम्ही 3 डिपार्टमेंटचे डॉक्टर मंडळी तिथे जाऊन पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा, ज्यांना निमोनियाचा प्रकार आहे, ज्यांना साधा प्रकार नाही पण ते पॉझिटिव्ह आहेत, थोडाफार निमोनिया आहे, अशा प्रकारच्या रुग्णांवर आम्ही तिथे औषधोपचार करण्यास सुरुवात केली. आणि आम्ही सिनियर मंडळी, आमचे जे काही रेसिडेंट डॉक्टर होते त्या रेसिडेंट डॉक्टरांनी तिथे 8 तासाची ड्युटी राऊंड द क्लॉक करून जवळजवळ 1 ते सव्वा महिना आम्ही तिथे आमचा कव्हर BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलचा तिथे दिला. तिथला अनुभव आमचा अगदीच वेगळा होता. आम्ही दररोज जे काही तिथे जाऊन रुग्णांची तपासणी करायचो, आमच्या रेसिडेंट डॉक्टरांना गायडन्स द्यायचो. तिथे जे काही रुग्ण होते ते सौम्य प्रकारच्या आजाराचे होते किंवा जास्तीत जास्त मध्यम प्रकारच्या आजाराचे होते. परंतु सौम्य आणि मध्यम प्रकारचे आजार असल्यामुळे हे रुग्ण ऑक्सिजनचा पुरवठा केल्यानंतर, उपयोगी असे औषधोपचार केल्यानंतर हे रुग्ण एक 14 दिवसात चांगले व्हायचे आणि त्या काळामध्ये हे डिस्चार्ज होण्याची प्रक्रिया आम्ही खूप रुग्णांमध्ये करण्यात आली. त्यानंतर काय झाले की ससून हॉस्पिटलमध्ये जेव्हा COVID-19 रुग्णांची उपचाराची पद्धती सुरू झाली आणि ससून हॉस्पिटल म्हटल्यानंतर एक टर्शरी केअर सेंटर येतं. या टर्शरी केअर सेंटरमध्ये येणारे रुग्ण हे सिरियस आजाराचे असतात. तसेच हे COVID-19चे रुग्णसुद्धा हे सिरियस आजाराचे होते. म्हणजे सिरियस आजाराचे म्हणजे या रुग्णांना नुसत्याच कोमॉर्बिडिटी लाईक से डायबिटीज किंवा हायपरटेन्शन किंवा हृदयाचा आजार किंवा किडनीचा आजार किंवा जे काही इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्ज आहेत असेच प्रकारचे रुग्ण नसून त्या रुग्णांना कोविडचा व्हायरल लोड हा खूप जास्त प्रमाणात फुफ्फुसात असल्यामुळे फुफ्फुसाचा फक्त 1 भाग नाही तर 2 भाग, 3 भाग, 4 भाग, कधी तर आम्ही जवळजवळ 70% लोकांमध्ये बघतो की 6 भाग सुद्धा निकामी झालेले या व्हायरसने हा अटॅक केलेला आहे फुफ्फुसावर, असे रुग्ण आमच्याकडे भरती झालेले आहेत. एवढंच नाही तर नुसतेच फुफ्फुसावर नाही तर इतर अवयवांवर सुद्धा या व्हायरसने परिणाम केलेला आहे. जसे की हृदयावर परिणाम केलेला आहे, जसं काही किडनीवर परिणाम केलेला आहे, जसं काही पॅनक्रियास स्वादुपिंड आहे त्याच्यावर परिणाम केलेला आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियस आजाराचे रुग्ण आमच्या ससून हॉस्पिटलमध्ये भरती झाले. आणि एक प्रकारचं हे चॅलेंज होतं. ते सुरुवातीला आम्ही थोडंफार डळमळीत झालो असणार, संभ्रमावस्था होती, नवीन आजार होता. या नवीन आजारावर नेमका काय उपचार, नेमका काय अँटीव्हायरल ड्रग्ज जे काही द्यायचे असतात ते कोणते लागू पडत नव्हते. अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. बरोबर सर, थोडीशी संभ्रमावस्था तर नक्की होती. ती डॉक्टरांसोबत जनतेमध्ये सुद्धा होती. पण तुम्ही त्यांना खूप विश्वास दिला, तुम्ही सगळ्यांना खूप सावरून घेतलं,
सांभाळून घेतलं आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की डॉक्टरांवरती पूर्ण विश्वास आहे सर्वांचा आणि त्या डॉक्टरांच्या साथीनंच आपण पुढे जातोय, आपण त्यांच्यावरती अवलंबून आहोत. डॉक्टर, आपले धन्यवाद मनापासून की आपण इतकं अविरतपणे काम करताय, रुग्णसेवा करताय. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि यानंतर आपण मालेगावात जाऊयात, कारण मालेगावचे डॉक्टर हितेश महाले यांनी मालेगावमध्ये खूप मोठं काम केलेलं आहे, कारण मालेगाव एक नवा हॉटस्पॉट बनू लागलेला महाराष्ट्रातला कोरोनाचा. डॉक्टर हितेश महाले सुद्धा आपल्यासोबत आहेत. डॉक्टर महाले, नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला अनुभव जाणून घ्यायचा आहे आणि मुख्यत्वे तुम्ही सगळे डॉक्टर्स तुमच्या घरच्यांपासून खूप लांब राहताय, तर त्या भावना काय आहेत? म्हणजे काम तर करायचं आहे, घरच्यांच्या संपर्कात जायचं नाही, त्या भावना काय आहेत तुमच्या? नमस्कार. नमस्कार. खरं तर गेल्या 4 महिन्यापासून आम्ही सर्व डॉक्टर मंडळ, आमची मालेगावची सर्व टीम ही अविरत या कोरोनासाठी कार्यरत आहे. म्हणजे 4 महिने झाले सगळे मालेगाव सामान्य रुग्णालयाच्या आवारातच कार्यरत आहे. सुरुवातीला खरं डळमळीत झालेलं वातावरण, कारण की मालेगाव असं शहर आहे की हायेस्ट डेन्सिटी पॉप्युलेशन मालेगावमध्ये असल्या कारणाने कोरोनाचा प्रचंड उद्रेक इथे पाहायला मिळाला. परंतु सुरुवातीला आणि मालेगाव सिटीमध्ये असे मोठे हॉस्पिटल्स वगैरे नव्हते, परंतु ज्यावेळेस आपले आरोग्यमंत्री टोपे साहेबांनी इथे स्वतः व्हिजिट केली, त्यांच्या व्हिजिट नंतर मात्र प्रचंड फरक पडला. म्हणजे जी आम्हाला लागणारी जी साहित्य सामग्री किंवा औषधं होती त्याचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा त्याच्यानंतर जाणवला नाही. म्हणजे कलेक्टर साहेब, मांढरे साहेब, आमचे जिल्हा शल्य चिकित्सक जगदाळे साहेब, आमचे आयुक्त कासार साहेब, या मंडळींनी कोणतीही गोष्ट, म्हणजे आम्ही सांगितलं हे औषध पाहिजे, त्याच्यानंतर हे ऑक्सिजनचा असा प्रकार पाहिजे, त्यांनी सर्व उपलब्ध करून दिले. त्याच्यामुळे जो उपचार करायला आम्हाला, रुग्णांवर उपचार करायला जी सुविधा मिळाली, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त रुग्ण आम्ही दुरुस्त करू शकलो. आणि ह्या गेल्या 4 महिन्यात मात्र परिवारापासून आम्ही सगळे दूर आहोत. आमची जी हॉस्पिटलची टीम होती, म्हणजे आमचे डॉक्टर योगेश पाटील असतील, सुमेध वामरे असतील, पुष्कर इंगळे असतील, त्याच्यानंतर शुभांगी आयरे असतील, हे सर्व मंडळी, त्यांची आमची सर्वांची लहान लहान मुलं आहे, 1-1, 2-2 वर्षाची, ती आजही त्या मुलांपासून दूर आहोत. म्हणजे आज तर आमचे जे डॉक्टर योगेश पाटील आहे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालेला आहे, पण त्यांना अजूनही पाहायला जायला ती वेळ मिळालेला नाही. त्याच्यामुळे परिवारापासून लांब राहावं लागलं. परंतु ही ज्या सर्व वरिष्ठ मंडळींचं आम्हाला सहकार्य लाभलं, त्याच्यामुळे जे करोना रुग्ण बरे झाले, ज्यावेळेस बरे झालेल्या करोना रुग्णांनी आमच्या प्रती ज्या सहानुभूती म्हणा किंवा आदर व्यक्त केला, त्यामुळे मात्र हा जो आम्ही केलेला त्याग आहे त्याचं खरंच चीज झालं असं वाटतं. आपल्या मनाचा मोठेपण आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आपल्याशी बोलतात. राजेश टोपे सर. डॉक्टर, तुमचं मनापासून आभार, कारण खरोखर खूप मोठा हॉटस्पॉट होता मालेगाव आणि खूप चांगलं आपण सर्वांनी टीमवर्कनी चांगलं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला असं वाटतं की हे आता आपल्याला पुढे हे मिशन मोडवर काम करायचं आहे. आता हे मालेगाव खूप सगळ्यात आपल्या राज्यात आणि देशात सर्वात हायेस्ट डेन्सिटी पॉप्युलेशन पर किलोमीटर असलेलं हे शहर आहे. खूप काळजीचा विषय होता, तिथे आता सर्व कंट्रोलमध्ये आहे. आता आपण हे मिशन मोडवर पुढे घेऊन जायचं आहे आणि हीच परिस्थिती कायम ठेवायची आणि हा जो कर्व आहे तो आपल्याला फ्लॅटन करायचा आहे. ते महत्त्वाचं काम तुम्ही करत राहावं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं खूप अभिनंदन आजच्या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने. धन्यवाद सर. धन्यवाद. महाराष्ट्राच्या जनतेकडनं आम्ही सुद्धा आपले आभार व्यक्त करतो की तुम्ही अविरतपणे आपल्या कुटुंबापासून दूर राहून सातत्यानं 24 तास ऑन ड्युटी आहात आणि सेवा देताय त्याबद्दल. टोपेजी, एक प्रश्न असा होता की आपण मगाशी बोलताना असं सांगितलं की जे या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत, डॉक्टर मंडळी आहेत, त्यांच्यासाठी 50 लाखाचा इन्शुरन्स त्यांच्या सुरक्षेची हमी म्हणून राज्य सरकारनं घेतला आहे. ही सुविधा फक्त कोविडमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी आहे का एकूण आत्ता जे लोक, अनेक डॉक्टर्स आदिवासी भागामध्ये काम करतायत आणि तेव्हा जिथं तुम्ही असे गावागावामध्ये जाऊन काम करता तेव्हा माहिती नाही की समोरचा पेशंट हा कोरोनाग्रस्त आहे नाही, अनेकांच्या मनामध्ये या विषयाच्या बद्दलची धास्ती आहे. राज्य सरकार ह्या डॉक्टरांना काय आता त्यांच्यासाठी काय करतंय? नाही, मला असं म्हणायचं की कोरोनामध्ये काम करणारे जे काही डॉक्टर्स आहेत, आणि आता डॉक्टर्स पुरतेच नाही तर मी म्हणेल की सर्व शासनातील सर्व कर्मचारी, अगदी तो डेली वेजेसवर असेल, कॉन्ट्रॅक्च्युअल असेल किंवा परमनंट असेल, कोणी असेल, मला म्हणायचं आम्ही सर्वांसाठीच 50 लाखांचा एक इन्शुरन्स कवर दिलेला आहे. आणि त्यामुळे कोरोनामध्ये जर बाधित झाला आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला तर तो 50 लाखाचा त्यांना आपण कवर दिलेला आहे.
आणि मला वाटतं की आता बरेचसे पोलीसकर्मी आहेत. आम्ही आत्ता सोलापूरला गेलो होतो, तर त्यावेळीसुद्धा त्यांच्या कुटुंबांना 50 लाख शासनाकडून, 15 लाख त्यांच्या पोलिसांच्या ट्रस्टकडून आणि 5 लाख जिथे त्यांचं खातं असतं त्या बँकेकडून, असे 65 लाखाचा वैयक्तिक चेक्स मी अनिल देशमुख साहेबांनी आम्ही वाटप केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की म्हणजे शासनाने योग्य पद्धतीनं त्याची काळजी घेण्याचं काम केलं आहे. मी हेही सांगेल की आजच्या या दिवसाच्या निमित्ताने करावं तेवढं डॉक्टरांचं कौतुक कमी आहे. कारण आपण आज आकडा बघतो की 1.5 लाखावर आकडा एकूण बाधितांचा गेला, पण 90,000च्या पेक्षा जास्त लोक रुग्ण दुरुस्त केले. याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते पूर्ण डॉक्टर्सलाच जातं. कारण 90,000 डॉक्टर्स रुग्ण बरे केल्यामुळे आज एक नक्कीच गोष्ट झालेली आहे की त्या रुग्णांना तर आत्मबल वाढलेलंच आहे, परंतु अनेकांना जी मनामध्ये भीती होती की मला कोरोना झालं तर काय, ही भीती दूर होण्यासाठी सुद्धा खूप मोलाची मदत झालेली आहे. मी या निमित्ताने हेही सांगेल, डॉक्टरांचा आभार मानत असताना, कौतुक करत असताना, त्यांच्या कर्तृत्वाबद्दलची जाणीव ठेवत असताना की त्यांनी 99 वर्षाची व्यक्ती जे कोमॉर्बिड आहेत, ज्यांना अनेक आजार आहेत, त्यांनासुद्धा दुरुस्त करून हसत मुखाने घरी पाठवलं. 92 आणि 93 वर्षाच्या आजीबाईसुद्धा कोमॉर्बिड दुरुस्त करून त्यांनी घरी पाठवलं. लहान लहान बालकं ज्यांना कोविड झाला त्यांनासुद्धा दुरुस्त करून घरी पाठवलं. त्यामुळे या कोरोनामध्ये डॉक्टरांचं योगदान अतिशय मोलाचं आहे, हे पुन्हा एकदा मी या निमित्ताने सांगेन. डॉक्टर राजेशजी, या पुढचा जो काळ आहे तो तुम्ही कसं बघताय? म्हणजे सरकार पुढच्या 2 महिन्यांसाठी महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगू इच्छित आहे? काय असणार आहे परिस्थिती राज्याची कोरोनाच्या दृष्टिकोनातून? हे बरोबर आहे की आता ज्यावेळी कोरोना सुरू झालं तर आम्ही पहिला रुग्ण आल्यानंतर आम्ही एक महत्त्वाचा विचार घेतला की बाबा लीड फ्रॉम फ्रंट हा विचार लक्षात घेऊनच जे शासन निर्णय घेत आहे ते प्रत्यक्षात अंमल कसा होतो आहे ते खाली बघितल्याशिवाय, खाली गेल्याशिवाय कळणार नाही. म्हणून आम्ही सर्व राज्यामधील सर्व हॉटस्पॉट्सला व्हिजिट दिल्या. आम्ही त्या ठिकाणी जिथे जिथे टेस्टिंग्स होत होत्या, एक टेस्टिंग लॅब होती फक्त NIV, आज 107 टेस्टिंग लॅब्स आहेत. मला अभिमानानं सांगायचं की ह्या 107 टेस्टिंग लॅब्स करताना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये करत असताना राज्य शासनाचा खूप सातत्याचा पाठपुरावा ICMRकडे असायचा, केंद्र शासनाकडे असायचा. त्यामुळे टेस्टिंग्स वाढवल्या. आज जवळजवळ मुंबईमध्ये 25,000 पर मिलियन टेस्ट आहेत, जे आपल्या देशामध्ये सर्वात हायेस्ट आहेत. 9,000 पर मिलियन राज्यात आहेत. आपलं राज्यसुद्धा नंबर 2, नंबर 3ला आहे की आपण हायेस्ट करतो आहे. त्यामुळं जे काही केलेलं कार्य आहे त्या टेस्टिंग्समध्ये आपण खूप मोठं काम केलं आहे. आणि आपल्याला जे पुढे काम करायचं आहे ते प्रामुख्याने टेस्टिंग्स वाढवल्यामुळे एक नक्कीच असतं की पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पण वाढते. आपण अनलॉक केलं त्यामुळे सुद्धा संख्या वाढण्यावर नक्कीच भर पडतोच. कारण कुठेतरी संसर्ग कोणत्या ना कोणत्या प्रसंगात येत असतो. त्यामुळे हे संख्या वाढेल आणि आता संख्या वाढल्यानंतर मग ट्रेसिंग आणि ट्रॅकिंग करावं लागेल. त्याची एक वेगळी टीम असते. ती कॉर्पोरेशन्सकडून किंवा आमचे जे हेल्थ डिपार्टमेंटचे जे लोक असतात ते गावागावात हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी पेशंट्सला बघत असतात. कोमॉर्बिड लोकांना अलगीकरण कक्षामध्ये टाकत असतात. हे कार्य पण अविरतपणे चालू ठेवावे लागेल. म्हणजे पुढे सुद्धा आपल्याला हे चालू ठेवावं लागेल. आणि आज सुद्धा म्हणजे मागे सुद्धा आपण करत आलेलो आहे. मला हे म्हणायचं आहे की पुढचं काय, असं जे राजीवजी आपण विचारतायत प्रामुख्याने, तर मला त्या संदर्भात एवढंच सांगायचं आहे की पुढे आपल्याला आता उपचाराचं काही मी जसं मागे सांगितलं की रेमडेसिवीर आणि फ्लॅव्हिपिरावीर, टॉसिलोझुमाब हे काही ड्रग्ज आलेले आहेत की जे आता सामान्य लोकांपर्यंत आम्ही घेऊन जातो आहोत. त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड पडणार नाही याची पण आम्ही रुग्णांच्या बाबतीत काळजी घेतो आहोत. कव्हर आम्ही पूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे. हा सगळा केलेला असताना आता मला सूचना एवढीच सांगायची आहे महाराष्ट्राच्या जनतेला की आपण अनलॉक करतो आहोत. अनलॉक करत असताना आता एकच नियम पाळावा लागेल आणि तो म्हणजे स्वयंशिस्तीचा. आपल्याला जे मार्गदर्शन सांगितलं गेलेलं आहे ते मार्गदर्शन सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर SMS सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळं SMS ही एक नवीन मी तुम्हाला मुद्दाम एक संकल्पना सांगेल. S फॉर सोशल डिस्टन्सिंग, जी 2 मीटरचं अंतर आपलं असलंच पाहिजे ते कटाक्षाने पाळणं. M फॉर मास्क, म्हणजे आपण मास्क घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडणे नाही.
हा महत्त्वाचा विषय. आणि तिसरं एसचा अर्थ सॅनिटायझर वापरणं म्हणजेच आपले हात स्वच्छ धुणे. ह्या 3 SMS पद्धतीनं आपलं वर्तणूक राहावं लागेल. जगामध्ये जर आपण बघितलं राजीवजी तर आपल्याला एक लक्षात येतं की सगळीकडे आता आपण अनलॉकिंग केलेलं आहे. सगळीकडे आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये तर शाळासुद्धा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या नियमाला आपल्याला कोरोनाबरोबर जगायचं आहे, कारण वॅक्सिन येत नाही तोपर्यंत आपल्याला हे करावं लागेल. ही जी आकडा म्हणून हे आहे पाळावं लागेल. आकड्याच्या बद्दल धास्ती बाळगावी अशी परिस्थिती आहे का आता सरकारला असं वाटते की आपल्या कंट्रोलमध्ये येत चाललंय, म्हणजे आकडा वाढतोय ठीक आहे पण परिस्थिती काही हाताबाहेर जात नाहीये, तुम्ही काय सांगाल? नाही, नक्कीच मी एक सांगेल की मी मुद्दाम सांगितलं की 1.5 लाख जर का बाधित असतील तर 90,000 बरे झालेले आहेत. हा जर आकडा आपण लक्षात घेतला तर आपल्याला एक लक्षात येईल की कोरोनाला घाबरायचं नाही, कोरोना बरा होतो. हे मी मुद्दाम या ठिकाणी यासाठी सांगतो की आपल्याला फक्त दक्षता घ्यायची, शिक्षित व्हायचं आहे, काळजी घ्यायची आहे, जेणेकरून संसर्ग टाळायचा आहे. आणि त्या संसर्ग टाळून आपल्याला आपलं दररोजचं दैनंदिनी आपलं जीवन जगायचं आहे. आपल्याला सर्व गोष्टी, उद्योग करायचा आहे, व्यापार करायचा आहे, आपल्या दैनंदिनीचे सर्व व्यापार करायचे आहेत, परंतु आपण काळजी घेऊन करायचे. एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. घाबरण्याचा विषय अजिबात नाही. सर्व आटोक्यात आहे. कुठेही आपल्याला ICU बेडची कमतरता आहे अशातलाही कुठेही प्रकार नाही. डॉक्टर्सची कमतरता आहे असंही नाही. किंवा जी साहित्य सामुग्री लागेल, मग व्हेंटिलेटर्सपासून तर मला म्हणायचं की ICU बेड्सपर्यंत तशी कुठलीही आज तरी या क्षणाला तरी कुठलीही अडचण नाही आहे. एवढंच मी खात्रीने सांगतो. आपला वेळ संपतला आहे पण एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न की कोरोनाच्या संख्येचा आकड्यांचा जो कर्व आहे तो पीक आपल्याकडे अजूनही येणं अपेक्षित आहे, पीक येऊन गेलेलं आहे का आपल्याकडे पीक कधीच येणार नाही आहे? जी आत्ताची स्थिती आहे या पद्धतीनं रुग्णांचा आकडा कदाचित वाढत राहील पण तेवढेच लोक बरे होऊन जातील आणि सर्वसाधारणपणानं आत्ता जेवढ्या संख्येनं लोक आहेत तसे हॉस्पिटलमध्ये राहतील पण त्यातले अनेक जण, बहुतांश जण बरे होऊन घरीही जातील. पीकच्या बद्दल काय परिस्थिती आहे? नाही, आता आपण जसं डॉक्टरांचा सत्कार करत असताना बघितलं किंवा की आपल्याला मालेगाव असेल, धारावी असेल, इथल्या सगळ्या डॉक्टरांचा आपण आता सत्कार केला तर या सगळ्यांच्या ठिकाणी आता हार्डली 2-3 रुग्ण येत आहेत. याचा अर्थ तिथला कर्व फ्लॅटन झालेला आहे. त्यामुळे हळूहळू आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला सक्सेस स्टोरीज आहेत, ते कर्व फ्लॅटन होतोय. नवीन ठिकाणी काही संसर्ग टाळण्याचं काम आता प्रशासनाने करणं गरजेचं आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद हा जनतेने देण्याची गरज आहे. जिथे जनता प्रतिसाद चांगला देत नाही आणि अगदी बेफिक्रीने वागतात त्या ठिकाणी मग जसं आज ठाण्याला पुन्हा आपल्याला काही सिटीपुरता लॉकडाऊन करावा लागला तसं आपल्याला करावं लागतं. नाहीतर अन्यथा जर आपण शिस्त पाळली तर निश्चित प्रकारे सर्व अंडर कंट्रोल आहे आणि आपल्याला पीक येण्याची शक्यता मला कुठलीही वाटत नाही. आणि जी काही आज डबलिंग रेट आहे 30 दिवसांनी 40 दिवसांनी अशा पद्धतीनं जे चाललेलं आहे ते मला वाटतं की तो तसा काही विषय राहणार नाही. इथून पुढे जे काही होईल अंडर कंट्रोल होईल, ठीक आहे. थोडा जुलै महिन्यात थोडी संख्या वाढेल परंतु पुढे ती नक्कीच कंट्रोलमध्ये राहील असा मला एक इपिडेमिओलॉजिस्टनी जी दिलेला माहिती आहे त्याच्या आधारावर मी आपल्याला सांगू. जुलै महिना आपल्याला सांभाळून राहिलं पाहिजे. ऑगस्टपासून परिस्थिती पूर्णपणानं नियंत्रणात. मला असं वाटतं की ऑगस्टपासून परिस्थिती नियंत्रणाखाली नक्कीच येईल. हे खूप दिलासा देणारं विधान आहे की हळूहळू आपण बॅक टू नॉर्मल कदाचित येऊ लागू आणि खूप मोठा पीक आपल्याकडे येण्याची शक्यता तुर्तास तरी कमी आहे. पण तुम्ही म्हणालात तसं स्वयंशिस्त राखणं, ती पाळणं सध्या खूप गरजेचं बनलं आहे. कारण डॉक्टरांवरती, आरोग्य व्यवस्थेवरती आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तो ताण आहे. 8-8 तास किंवा 10-10, 12-12 तास त्या PPE किटमध्ये ते कसे वावरतात, कसं काम करतात हे त्यांना ठाऊक आहे. ते अहोरात्र मेहनत करतायत, आपल्या कुटुंबापासून दूर राहत आहेत. बरेचसे डॉक्टर असे आहेत की ज्यांच्या घरी लेकरू जन्माला आलंय पण त्या लेकराचं तोंडही त्यांनी अजून पाहिलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्यावरती अधिक ताण आता आपल्याला द्यायचा नाहीये. आपण कायम त्यांच्या ऋणात राहायला हवं आहे. त्या उपकारांची किंवा ऋणांची कदाचित कधीच परतफेड होऊ शकणार नाही, ते आपण शब्दातही मांडू शकणार नाही. शेवटी मी इतकंच म्हणेन की डॉक्टर्स आहेत म्हणून आपण आहोत, तर त्यामुळे त्यांचाही विचार आपल्याला करायचा आहे. त्यांच्याप्रती कायमच कृतज्ञतेची भावना व्यक्त करायची आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं होतं. टोपे सर, आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.
आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं राज्यातल्या प्रत्येक डॉक्टरचे मी आभार मानते एबीपी माझाच्या वतीनं. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद या कार्यक्रमात जे जे सहभागी झाले त्यांना. या कार्यक्रमात आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझाचे सुद्धा खूप खूप